नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे, वधू वार्ता विवाह केंद्र, महाराष्ट्र, सिंधुदुर्ग. मित्रांनो, लग्न जुळत नाहीत, पैसे घेऊन काय फायदा? लग्न जुळत नाहीत, मग मी जी फी घेत होतो, म्हणजे मी अजून पण घेतो आहे काही लोकांची, कारण जे थोडं वाटतं आहे मला की यांचं होऊ शकेल आणि त्या लोकांची फी घेतो आहे मी. परंतु बाकीच्यांचं काय? मला तर सगळ्या लोकांची लग्न करायची आहेत, पण शक्य होत नाही सगळ्या लोकांना हँडल करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांची लग्न होतील याची गॅरंटी पण नाही आहे. मग मी एक आयडिया तयार केली आहे, कारण आज बघितलं तर मेळावा घेऊन पण फायदा नाही, कारण मेळाव्याला मुली मात्र जर गुपचूप काही मिळत असेल तर ते गुपचूप बघतात, मॅट्रिमोनीमध्ये येत नाहीत. आणि त्यांना स्थळ डायरेक्ट जर भेटत असतील तर त्या घेतात आणि त्या बघतात, इतकं मला कळलेलं आहे. तर त्यासाठी मी एक नवीन आयडिया केली आहे, कारण मी थोडा अभ्यास पण केला होता की मेळाव्यामध्ये बरेच लोक जे जातात, वधूंची संख्या फारच कमी आहे, म्हणजे शक्यतो नाहीच नाही. 70-80 मुलांनंतर किंवा 100 मुलांनंतर एखादी मुलगी येते आणि ती मुलगी कोणाला मॅच होत नाही. मग मेळावे घेऊन फायदा काय? बऱ्याच ठिकाणी असं होतं की ते लोक मेळाव्याला पैसे घेतात, पण ते स्वतः मात्र कमवून जातात आणि लग्न तर जुळत नाहीत. असे मी प्रकार भरपूर बघितलेत. तर मी एक अशी आयडिया केली की मला आता याच्यावर मी खूप दिवस विचार करत होतो की नक्की काय करावं. कारण प्रयत्न तर मी भरपूर करत होतो, मी माझा पैसा पण वेस्टेज घालतो आहे बऱ्यापैकी, आणि तो कवर पण होत नाही आहे. ऑफिस भाडं म्हणा किंवा जाहिरातीचा खर्च म्हणा, हे सगळं कवर होत नाही. तर त्यामुळे कसं, जर मी आता माझ्या डोक्यात जे एक विचार आहे, जर लोकांनी सपोर्ट केला तर खूप काही होऊ शकतं. मुळात आधी माझं नाव जे वधू वार्ता जे ठेवलं, ते वधू वार्ता का ठेवलं? वधूवर म्हणजे विवाहासाठी आहे ते, वधू आणि वर. वार्ता म्हणजे बातमी, म्हणजे मला ॲक्च्युअल पेपर काढायचा होता, वधूवर वार्ता या नावाने, म्हणजे वधूवरचा समाचार देणारा असा तो अंक, असा तो काढायचा होता. पण झालं कसं, हवी तशी लीड मिळत नव्हती, म्हणजे सगळी मुलंच यायची आणि मुली फार कमी होत्या. आणि एवढ्याशा मुलींसाठी पेपर मी काढू शकत नव्हतो. कारण काय? कारण तिथे आणि थोडा हा पण विचार केला होता की सिक्युरिटीचं काय, हे पण विचार केला होता. आणि तरी पण ज्यांना कोणाला द्यायचं आहे पेपरमध्ये तर ते देऊ शकतात, पण मला हवा तसा रिझल्ट आला नाही. वरच्या पट्ट्यात बघितलं तर वरच्या पट्ट्यात सर्रास मुलीचे आईवडील आपला नंबर देतात आणि पटापट आपले मुलींची लग्न करतात, कारण त्यांना काळजी असते की आपली मुलगी कुठे पळून जाऊ नये किंवा कुठे चुकीची घटना घडू नयेत, म्हणून ते जागरूक असतात. पण आपल्या या खालच्या पट्ट्यामध्ये, म्हणजे आपल्या कोकण किनारपट्टीमध्ये म्हणा किंवा इतर ठिकाणी, हे लोक जागरूक नाही आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वधू आहेत त्या नको त्या ठिकाणी पळून जातात आणि घटस्फोटचे प्रमाण वाढलं आहे. आज जर माझ्याजवळ पुढारीचं कात्रणसुद्धा आहे की सिंधुदुर्गामध्ये दिवसाला 1.5 घटस्फोट होतो आहे, म्हणजे महिन्याला 45 घटस्फोट होत आहेत. एवढं प्रमाण भयानक वाढलं आहे. तर मग लग्न करून पण फायदा काय? आणि ह्याला जबाबदार कोण आहे? तर आपणच आहोत, कारण आपण मुलींची नोंदणी करत नाही. वधूंची नोंदणी मॅट्रिमोनीमध्ये करायला पाहिजे, ती करत नाही आणि योग्य जोडीदार त्यांना मिळत नाहीत. आणि जे घडतं आहे ते सगळं चुकीचं घडतं, कारण त्यांच्या ज्या अपेक्षा असतात मुलींच्या त्या पूर्ण होत नाहीत. आणि याचा सगळा दोष मी आईवडिलांनाच देतो, कारण आईवडिलांनी आपल्या पाल्याची नोंदणी केली पाहिजे, तर ते करत नाहीत. तर मित्रांनो, एक मिनिट. तर सांगण्याचं तात्पर्य काय की मला असं काहीतरी करायचं होतं की पैसे पण कमी घ्यायचे आणि सगळ्यांचं जुळलं पण पाहिजे. तर याच्यामध्ये मी काय केलं, ब्रॉडकास्ट लिस्ट मी आता बनवत आहे, म्हणजे व्हॉट्सअपची लिंक बनवतो आहे. परंतु अशी जाहीर लिंक बनवत नाही जेणेकरून कसं, जे फॉलोअर्स आहेत त्यांना ती दिसेल. आणि दुसरी गोष्ट, जे कोण युजर असतील आतमध्ये ते फक्त म्हणजे आपलं एक हे देऊ शकतात, म्हणजे कोणाला आवडलं तर एखादा लाईक देऊ शकतात, त्यानुसार आपण हँडल करू शकतो, असं विचार आहेत. आणि त्याच्यामध्ये कोणाला नंबर दिसणार नाहीत, त्याच्यामुळे कसं ते एक बरं पडेल असं मला वाटतं आहे. तर त्यासाठी सगळ्यांनी सपोर्ट जर केलात तर सगळ्यांची लग्न कदाचित जुळतील, म्हणजे नाही म्हटलं तरी निम्मी जरी जुळली तरी मला खूप आशा वाटते की बाबा मी खूप काही केलं. सगळ्यांनी सपोर्ट करणार असाल जर, तर मी हे सुरू करणार आहे.
आतापासून नोंदणी करा. त्यासाठी फक्त ₹500 पडतील तुम्हाला. एकदाच खर्च करायचा आहे. वास्तविक ₹500 बघितले तर चहा नाश्त्याला पण याच्यापेक्षा जास्त खर्च होतो. आज आपण नॉर्मली चहाला बसलो 4-5 जणं तर 500पेक्षा जास्त खर्च होतो. तर एकदा फक्त करून बघायला हरकत नाही, कारण आपला पैसा वेस्टेज जातो आहे, इकडे तिकडे फिरून वेस्टेज जातो आहे. आणि दुसरी गोष्ट, मॅट्रिमोनीमध्ये गेलं तरी निराशा येते. मग एकदा हा प्रयत्न करून बघायला हरकत नाही आहे. जर तुम्हाला वाटत असेल, जर कोणाला वाटतं की बाबा हां हे खरं आहे, तर तुम्ही कृपया आपलं बायोडा व्यवस्थित, पूर्ण बायोडा व्यवस्थित द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये त्यासोबत ₹500 मला जोडायचे आहेत. एवढं जर करत असाल तर मी ती ब्रॉडकास्ट लिस्ट मी बनवणार आहे. परंतु जर भरपूर बायोडा येत असतील तरच मी ती लिंक बनवणार, नाहीतर पैसे मी परत देणार आहे. कारण मला उगाच कोणाचे पैसे नको आहेत, कारण पटापट लग्न जुळली पाहिजे. त्यासाठी बायोडा येणं गरजेचं आहे. बायोडा जर येत असतील तरच मी हे काम स्वीकारणार आहे. आणि कंटिन्यू बायोडा आले पाहिजेत. त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण तुम्हाला कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये जायची गरज नाही. मग जेणेकरून खूप काही गोष्टी घडणार आहेत आणि ते जागेवर घडणार आहेत. तुम्हाला तुमच्या घरपोच स्थळं भेटणार आहेत आणि ती पण फुकटमध्ये. एकदा फक्त ₹500ची नोंदणी करायची आहे. एकदा नोंदणी केलात की तुम्हाला पटपट स्थळं भेटत राहतील. फक्त थोडं मुली कमी येतील, पण येतील एवढी गॅरंटी आहे. कारण काय, ज्या मुली मेळाव्याला येत नाहीत, ज्या मुली विवाह केंद्रामध्ये येत नाहीत, त्या मुली नक्कीच गुपचूपपणे बघू शकतात तुमचे अर्ज, बायोडा. त्यासाठी तुमचे म्हणजे मुलांचे जरी बायोडा आले तरी सुद्धा बरंच काही काम होऊ शकतं. म्हणजे जर मुली तिथे ग्रुपमध्ये नाही आल्या तर निदान त्या गुपचूप पण बघू शकतात ती लिंक. अशी मी योजना आखली आहे, जेणेकरून कसं जास्तीत जास्त लोकांची लग्न जुळतील असं मला आशा आहे. जर कोणाला कमेंटमध्ये उत्तरं द्या. जर तुम्हाला जर हे चुकीचं वाटते संकल्पना तर कमेंटमध्ये उत्तरं द्या. कारण मी एकट्याने विचार केला आहे तर कदाचित हा विचार चुकीचा पण असू शकतो. तर कृपया कमेंटमध्ये उत्तरं द्या. मला पटापट लग्न जुळवायची आहेत आणि त्यासाठी मी हा विचार केला आहे. खूप विचार करून मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर त्याला सपोर्ट करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना, की भरपूर मोठी जर लिंक तयार झाली तर सगळ्यांची लग्न जुळणार आहेत. जास्तीत जास्त संपूर्ण महाराष्ट्र. मात्र मराठी लोकांनाच हे शेअर करायचं आहे आणि मराठी लोकांसाठीच मी करतो आहे. कारण बाकीचे जे हिंदी लोक घुसतील ते चुकीचे लोक घुसतील आणि ते मला नको आहेत. त्यासाठी मी फक्त मराठी लोकांसाठीच मी काम करणार आहे. मी माझे व्हिडिओ पण मी मराठीतूनच टाकतो आहे. नाहीतर मी संपूर्ण देशामध्ये मी हा विचार केला असता, पण मी पैसा कमवणे हा माझा उद्देश नाही आहे. त्याच्यामुळे मी तो विचार नाही केला. आता तुम्ही म्हणाल मग मी ₹500 का घेतो आहे? तर ₹500 मी उगाच घेत नाही आहे. इथे तुमचा जो बायोडा आहे तो पुन्हा पुन्हा मी टाकत जाणार आहे. मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायचा आहे बायोडा, जेणेकरून तो त्या व्यक्तीचं लग्न जुळलं पाहिजे हा माझा उद्देश आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तर लोकांनी सपोर्ट करा. धन्यवाद.